नमस्कार मंडळी. खरं तर मुंबईवरून आता गावाला निघण्याची म्हणतात ना वेळ झाली आहे. मी एकटाच जातो आहे. विहा आणि सोनाली इथेच राहणार आहे. गावाला काही कार्यक्रम आहे, सण आहेत, कुठे बाहेर जायचं असतं, त्या सगळ्याच गोष्टी आहेत. सो आपण गावालाच चाललो आहे. आता आपण मांडवी, रात्रीची मांडवी पकडणार आहोत. सो मांडवीचा आपला प्रवास कसा होतो, मांडवी एक्सप्रेसचा, ते बघूया. घरातून निघतोय, संध्याकाळची वेळ आहे. कसं आहे, थोडंसं रिटर्न गाडी पकडावी लागेल, कारण जागा पकडावी लागेल. नाहीतर रात्रभर डुलक्या उभं राहून डुलक्या खात खात जावं लागतं. असो. रिया बघा मुंबईला आल्याच्यानंतर कार्टून बघण्यात व्यस्त झाली आहे. तिला भरपूर मोबाईलची आवड लागली इकडे. सोनाली चल, टाटा बाय. चला आता पहिलं बोरिवलीनंतर दादरवरून मग रिटर्न ट्रेन पकडून सगळं धावपळच आहे. बरोबर 7:30 लवकर जातोय, कारण थोडंसं जागा मिळते का बघूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि गणपती बाप्पाच्या नावाने आपण प्रवासाला देखील सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. मंडळी बोरिवलीला पोहोचलोय आणि बघा तिकीट काढली आहे. आता इथून परत एकदा दादरला आपल्याला तिकीट काढावी लागते, कारण इथून बोरिवलीवरून डायरेक्ट कधी कधी मिळत नाही. चला आता झटपट ट्रेन पकडूया. चला ट्रेन येण्याची वेळ सुनिश्चित झालेली आहे. आता आपली मांडवी मुंबई CST ट्रेन आता आपल्याला प्लॅटफॉर्मला येईल. आपल्याला इथून रिव्हर्स जायचं आहे CSTला आणि तिथून मग रिटर्न परत एकदा दादरला ट्रेन येईल किंवा पुढे कोकणात जाईल. थोडा वेळ वाट बघावी लागेल. चला रिटर्नला गाडी आपल्याला भेटली आहे. आता आपण CSTला जातो. CSTवरून परत एकदा आपण टुवर्ड्स आपल्या कोकणाच्या दिशेने. गर्दी आहे शनिवार असल्यामुळे. ट्रेन सुटलेली आहे. गणपती बाप्पा खच भरली आहे दादरला. गावाला जायची गर्दी बघा. चल रे दादा. हा चल दोस्त बाय टाटा. चला फायनली आपण संगमेश्वरला पोहोचलोय. आपलं संगमेश्वर. चला मंडळी संगमेश्वरला पोहोचलोय आणि कसं आहे, पाठी STला रांग आहे. आपण थोडंसं हायवेलाच होतो. आज आपण रिक्षा बोलवली नाही. थोडं हायवेला बघूया काय मिळतं का आपल्याला तुरळला जाण्यापर्यंत. प्रचंड थंडी आहे गावाला. मंडळी धुकं बघा, धुकं गावाला. हायवेला धुकं प्रचंड आहे. आज गाडी थोडीशी लवकर आली आहे. 4:30 वाजताच गाडी आली आहे संगमेश्वर रेल्वे स्थानकात. फायनली घरी पोहोचलो. चला मंडळी, चला सकाळी घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर आहे ना थोडंसं फ्रेश झालो आणि मग झोपलो. तो उठलो भर दुपारी. आता दुपार झाली आहे. सकाळी धुकं होतं, थंडी होती. आता बनी काकीला घेऊन मी कुठे जातोय, तुरलला. गाडी वगैरे धुवून आणायचे, थोडेसे कपडे वगैरे इस्त्री वगैरे तिला दिले होते मागे जरा मुंबईत जाताना, ते राहिले ते आणायचे आहेत. अशी सगळी गावाकडची कामं आहेत. गावाकडचं आता दुपारचं वातावरण दाखवतो तुम्हाला. हे बघा सध्याचं वातावरण असं आहे, थोडंसं ढगाळ वातावरण असतं. आणि आज आमच्या इकडे कदाचित क्रिकेटचे सामने आहेत वाडीमध्ये. तर तिकडे इकडे वेगवेगळ्या गावातून मुलं बघा येतात ती समोरून. हे बघा क्रिकेटचे सामने पण बघायला जाऊ जमलं तर. चला फायनली प्रवास रात्रीचा कसा झाला हे तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. पहिलं तुरळला जाऊया. आपला हिरवा घोडा पण धुवून घ्यायचा आहे. मंडळी तुरळला आलो होतो गाडी धुवायला. तर इथे गाडी धुवणारे नाही आहेत वाटतं. थोडा वेळ थांबावं लागेल. तोपर्यंत आपल्या मित्रांना भेटून घेऊया. चला चला मंडळी, आज दिवसभर तर आपण कसं आहे
दुपारी उठलो, त्याच्यानंतर तुरळला गेलो होतो. तुरळला काही कामं केली, गाडी वगैरे धुवून आणली, मित्रांना भेटलो. मित्रांनी काहीतरी अचानक भयानक प्लॅन केला की कुठेतरी त्यांना फिरायला जायचं आहे. तर आता उद्या सकाळी आपण तो फिरायला जातो आहे. पण त्या अगोदर गावी का आलो आहे ते सांगतो की गावी काही कामं आहेत. आई बाबा पण गावी आलेत अगोदरच, माझ्या एक दिवस अगोदर ह्याचं वगैरे बड्डे वगैरे करून, आणि मग मी आलो आहे. सो काही कामं पेंडिंग आहेत गावाकडची, ती पण करायची आहेत. आता शेतीची कामं तशी नाही आहेत, पण इतर काही कामं आहेत. आता सण वगैरे येत आहेत, त्याचबरोबर काही लग्नकार्य आहे. तर आपण गावी आलो आहे. थोडंसं मुंबईचं वातावरण आणि गावचं वातावरण हे थोडं फरक जाणवतोच. मुंबईला सगळेच सर्दी पडसं खोकल्याने त्रस्त आहेत, तसे गावालाही आहेत, पण प्रमाण कमी आहे. कदाचित बदलतं वातावरण असावं. तर मंडळी, काल रात्री बरोबर मी 7:30 वाजता घर सोडलं होतं. बरोबर 7:30, 8:30, 8:45 वाजेपर्यंत मी दादर स्टेशनला आलो. दादर स्टेशनवरून मग 9:15 वाजेपर्यंत एक अंदाजे 9:15 वाजेपर्यंत ट्रेन आली, जी मांडवी CST होती. आणि मग त्याच्यामध्ये बसलो रिटर्नला. मग ती CSTला जाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाऊन परत एकदा दादरला आली. दादरला आल्याच्यानंतर पुढे काय माझ्याकडे शूट करण्याचं काही धाडसच झालं नाही. मलाही त्या माझ्या बाजूला बसलेल्या दादाने जागा दिली आणि कसंबसं मी बसलो. नक्कीच बऱ्याच दिवसाने माझा प्रवास झाला मांडवीचा. सकाळच्या ट्रेनने मी येतो तेव्हा थोडंफार बसायला वगैरे मिळतं, पण शनिवारची रात्र होती, त्याच्यामुळे बरेच जण प्रवास करतात. सो तुम्ही मात्र एवढं लक्षात ठेवा, शुक्रवारी रात्री आणि शनिवारी रात्री गर्दी असते. मी रविवारी गेलो नाही, त्याच्यामुळे मी रविवारचं सांगू शकत नाही, पण ह्या 2 दिवसांमध्ये रात्री प्रचंड गर्दी असते आणि सणाला तर असते, तुम्हालाही माहिती आहे. सो आपण कसंबसं करत फायनली संगमेश्वर रेल्वे स्थानकाला पोचलो. तिथून मग पूर्ण धुक्यामध्ये पूर्ण रस्ता दिसत होता. तर तिकडे बस नव्हती किंवा आपण रिक्षा सांगितली नव्हती. अचानक आपल्याला एक रिक्षा भेटली, त्याने आपण घरापर्यंत पोहोचलो. सो फायनली प्रवास असा झाला. आता विहाला वगैरे फोन केला, पण विहा थोडी मस्तीखोर झाली आहे असं म्हणावं लागेल. सो तिला देखील विचारणा केली आणि घरी वगैरे फोन करून सांगितलं मुंबईला की बाबा पोचतो आहे म्हणून. आता रात्र झाली आहे, त्याच्यामुळे आज आपण काही खास अशा गोष्टी केल्या नाहीत व्हिडिओमध्ये. प्रवास तर मात्र नक्कीच दाखवला. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे काही खास कारणं आहेत, त्याच्यासाठी मी गावाला आलो आहे. विहाला वगैरे मुंबईतच सोडलं आहे. मग विहाला वगैरे नंतर आपण आणायला जाऊच. 13-14 म्हणजे मकर संक्रांतीला आमच्या श्रीदेव मार्लेश्वराचा विवाह सोहळा असतो. खूप भारी आहे. तुम्ही जर हा एक्सपिरियन्स केला नसाल ना तर नक्कीच या, पण स्वतःच्या जबाबदारीवरती या. कारण हा थरारक कांतारा पिक्चर बघून आपल्या म्हणतात ना ते गुज बंप वगैरे काय म्हणतात, अंगावर शहारे येतात, काटे येतात, तसं लोकांचं होतं. पण असं तुम्हाला लाईव्हमध्ये एक्सपिरियन्स करायचं असेल तर देवाची हळद, मग देव जेव्हा प्रस्थान करतात मार्लेश्वर मंदिराकडे तेव्हा काळोखातून, आणि हे सगळं आहे ना भन्नाट एक्सपिरियन्स असतो. तर तो एक्सपिरियन्स करायचा आहे. आणि त्याचबरोबर 1-2 आता आमच्याच इकडे कार्यक्रम आहेत ते अटेंड करायचे आहेत. आणि परत एकदा विहाला घ्यायला जायचं आहे. शिमग्याच्या अगोदर विहाला आणायचं आहे. सो बघूया आता. बरेच जण म्हणतात, कमेंट करून सांगतात, सोनालीला बरेच दिवस गावी राहिलेत, आता राहू दे 15-20 दिवस आराम करू दे. सो आम्ही गावाला आल्याच्यानंतर आहे ना आमची मांजरं आहेत, ते तुम्हाला दाखवतो. प्रचंड मस्तीखोर झालेत. विहाच्या नंतर मस्तीखोर कोण आहेत आमच्या घरात? मांजरं आहेत. हे बघा काय काय चाललंय तुमचं? मस्ती करते हे मस्तीखोर. हे चावायला येतं डायरेक्ट. हे त्याला असं असं केलं पंजा मारतं. आणि हे शांत, आमचे म्हणे शांत. आमच्या साराला भरपूर आवडतात म्हणून ठेवले. हे बघा, हे हात बीत चाटणार. शांत आहे आणि ॲग्रेसिव्ह. हे बघा, हां तुला हात देऊ? अरे हाताने चाटतं असं. हे बघा, हे चावायला. हे बघा, हे चावणार. हे चाटतंय, हे चावतंय, पण तसं आहे. पण बघा ह्याच्यावर मस्ती केली ना, बघा काय करते. हे बघा, हे बघा असं पंजे मारतंय बघा. आई तसे आमच्याकडे 2. अरे थांब थांब थांब, यांचं नामकरण अजून काय झालं नाही. बघूया. अरे सोड ना, सोड ना, सोड ना. चला, काय बरं नाव ठेवायचं? काळू बाळू ठेवायचं सांगितलेलं, पण नको, काळू बाळू नाही. आमचे एकदम खतरनाक माणसं आहेत. चला, एकदम शेरू 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 आहे, शेरू. आणि हे काय? हे शांतू, आमची शांतू. शांतू
शेरू शांतू काहीतरी नाव ठेवूया, तुम्ही देखील सुचवा मंडळी. चला चला, बाबांनी आता मुंबईला फोन केलाय, विहाची पण विचारपूस चालली आहे. सो मंडळी, ऑल ओव्हर आपला हा प्रवास असा झाला. का आलोय गावी हे देखील सांगितलं, कारण बरेच जण विचारतील का गावी अचानकपणे आला विहाला वगैरे सोडून. सो काही कारण आहे. चला मंडळी, थोडं सर्दी वगैरे घेऊन गावी आलो आहे मुंबईमधून, तर थोडंसं आता प्रवासात दमछाक देखील झाली आहे. याच्या अगोदर आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण आहे ना, म्हणजे बड्डे 31 डिसेंबरला विहाचा येतो, तर तो करून आपण जीवदानी गडावरती गेलो होतो. जीवदानीला जाताना 5 पायरी मार्गाने गेलो होतो, चालत आलो. त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी गेलो, तर प्रचंड अंगदुखी झाली आहे. असो, तरी देखील आता मित्रांनी भन्नाट प्लॅन बनवला ना, तिकडे देखील जायचं आहे. सो मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. उठूया, सकाळी 4:30 वाजता निघायचं एक भन्नाट प्रवासाला. तर पुढचे व्हिडिओ देखील आपले पाहत राहा. कोकणातले नवनवीन व्हिडिओज नक्कीच येतील, त्याचबरोबर आपले फॅमिली ब्लॉग देखील येतील, त्याचबरोबर काही रेसिपी ब्लॉग असेल. कोकणात जे काही ओल्ड कल्चर, मॉडर्न कल्चर, पर्यटन, ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. सो नवीन कोणी आलं असेल ना, त्यांनाही सांगतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लवकर नोटिफिकेशन मिळतील. चला मंडळी, तुर्तास मी तुमची रजा घेतो. भेटतो कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, शुभरात्री. राम, आमच्या आई बघा जय श्रीराम म्हणून झोपते. आता बघा, जुनी माणसं असतात ना, ते असे म्हणतात, आई झोपलीस, जय श्रीराम, हे राम. मग एकदा नाव घ्यायचं झोपता म्हणते आई आमची. चला, आईला पण खोकला झालाय. चला, भेटतो उद्या. शुभरात्री.